ओके, सो वेलकम बॅक सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आजच्या या डे थ्रीमध्ये. आणि किती लोक या डे थ्रीसाठी एक्सायटेड आहेत? टाईप ई एक्स इन द चॅट बॉक्स एव्हरीबडी. ई एक्स टाईप करा जरा, बघू दे मला किती लोक एक्सायटेड आहेत. टाईप ई एक्स फॉर एक्सायटेड इन द चॅट बॉक्स. थँक्यू श्रद्धाजी, थँक्यू थँक्यू प्रमोदजी, ऋषीजी, थँक्यू. ओके, सो प्लीज टाईप इन द चॅट बॉक्स. आनंदजी, शीतल जाधव. ओके, प्लीज टाईप ई एक्स इन द चॅट बॉक्स. मोनाली मॅडम, व्हेरी गुड. वैभवी, थँक्यू. सो अजूनही काही लोक जॉईन होत आहेत. आय थिंक आपले टीम मेंबर आहेत का इकडे? त्यांना ठीक आहे. मेक शुअर ऑलवेज एक्सायटेड फॉर न्यू ॲक्टिव्हिटी. व्हेरी गुड. ओके, सो आपण 6-7 ॲक्टिव्हिटी मागच्या 2 दिवसात बघितल्या. पहिल्याच 2 दिवसामध्ये आपण जास्तीत जास्त ॲक्टिव्हिटी शिकवून देत असतो, त्याच्यासाठी की तुम्ही ते प्रॅक्टिस करू शकले पाहिजे एव्हरी सिंगल डे. रोज 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 तुम्ही जर का त्या ॲक्टिव्हिटी प्रॅक्टिस केल्या तर तुम्हाला 5-6 दिवसात फरक दिसेल. ठीक आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, मराठीमध्ये नोट्स कोणीच देत नाही महाराष्ट्रात. आपण फर्स्ट टाइम मराठीमध्ये नोट्स देतोय. ती नोट्स तुम्हाला आज मिळाली असेल, ग्रुपवर मिळाली सर्वांना? येस नो? सर्वांना नोट्स दिसली? येस. त्याची प्रिंट आउट काढायची उद्या. काय करायचं? प्रिंट काढायची. कुठेतरी झेरॉक्सच्या दुकानावर जाऊन त्याची प्रिंट काढायची, म्हणजे तुमच्याकडे पूर्ण डिटेल राहील. फर्स्ट लेवल तुम्हाला अगदी व्यवस्थित आली पाहिजे, म्हणजे तुम्ही सेकंड लेवल कुठेही जाऊन शिकू शकता, काही अडचण नाही. पण फर्स्ट लेवल तुमची प्रॉपर झाली पाहिजे, त्यासाठी आपण तुम्हाला नोट्स सुद्धा दिलेली आहे. सर्वांना नोट्स मिळाली का? येस नो एकदा सांगा मला. कोण असं आहे का ज्यांना नोट्स नाही मिळाली? मिळाली नसेल त्याचे दोनच कारणं असू शकतात. एक तर तुम्ही ग्रुपमध्ये नाही आहात, ठीक आहे, किंवा तुमचं ग्रुपमध्ये लक्ष नाही आहे. बस दोनच कारणं आहेत जर का नोट्स मिळाली नसेल तर. अजूनही वेळ गेली नाही, मी ग्रुपची लिंक शेअर करतो. या ग्रुपला जॉईन करून घ्या पटकन, ज्यांना नोट्स मिळालेली नाही आहे. आणि अजून एक ऑप्शन देतो मी, जर का तुम्हाला नोट्स मिळाली नसेल तर. पहिली ऑप्शन आहे ग्रुप जॉईन करा, आणि दुसरा ऑप्शन आहे 7507253253. या नंबरवर व्हॉट्सअप करा फक्त नोट्स म्हणून. ओके, लेवल 1 नोट्स, तर तुम्हाला लगेच नोट्स मिळून जाईल. ठीक आहे. ओके, चला तर मग आज आपण एक छान मेडिटेशन घेणार आहे. कोमल, ओके, कोमल गायकवाड आहे तिकडे. सो कोमल, एकदा ग्रुपमध्ये मेसेज टाकून द्या सेशन चालू होत आहे म्हणून. ठीक आहे. कोमल हे आमचे एक टीम मेंबर आहेत. ते तुम्हाला काही अडचण असली तर हेल्प करतील. ठीक आहे. चला पुढे जायचं. तिसरा दिवस शिकायचा आज. एक्सायटेड आहात? व्हेरी गुड. चला, सो सर्वप्रथम व्हिडिओ ऑन करून घ्यायचे आहे, ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी. तुमचे तुमचे व्हिडिओ ऑन करून घ्यायचे, ज्यांना ज्यांना शक्य आहे. ठीक आहे. चला. ओके, सो आजचा आहे डे थ्री, आणि आज आपण शिकणार आहोत चक्रांबद्दल. जे आपल्या शरीरामध्ये चक्र असतात, 7 चक्र असतात, त्याच्याबद्दलची आज आपण थोडी माहिती घेणार आहोत. त्याची डिटेल माहिती तुम्हाला लेवल 1च्या नोट्समध्ये दिलेली आहे. ती नोट्स तुम्ही उघडून बघा, ती वाचा, तुम्हाला कंप्लीट माहिती मिळेल. पण आज मी तुम्हाला काही एक्स्ट्रा माहिती देणार आहे त्याच्याबद्दल. ठीक आहे. सो जसं दररोज आपण काही ना काही कॉन्सेप्ट डिस्कस करतो, आणि त्यानंतर आपण आपलं रेकीच्या शिक्षणाकडे जातो. ठीक आहे. आपण काय करतो? पहिले काहीतरी कॉन्सेप्ट डिस्कस करतो, आणि मग आपण पुढे जातो. तसंच आपण आजही एक कॉन्सेप्ट डिस्कस करणार आहे. एक नाही, 2 कॉन्सेप्ट आपण डिस्कस करणार आहे, जे की तुम्हाला फार हेल्प करतील तुमच्या डे टू डे लाईफमध्ये. ओके, सो सर्वप्रथम तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. मी माझी PPT शेअर करतो. आपण शिकतोय 6 दिवसाचा रेकी लेवल 1 प्रोग्राम, ज्याचा की आजचा तिसरा दिवस आहे. मागील 2 दिवस काहीही कारणाने तुम्ही मिस केले असतील तर रेकॉर्डिंग तुम्ही यूट्यूबला जाऊन बघू शकता. सागर गारवे असं जर लिहिलं तुम्ही, तर तुम्हाला यूट्यूबला डायरेक्ट रेकॉर्डिंग दिसतील, किंवा तुमच्या ग्रुपवर सुद्धा लिंक आलेल्या आहेत. ओके, सो कस्टमर केअर नंबर आहे 7507253253. काहीही अडचण असली यावर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता. सो आजचा आहे डे थ्री, आणि डे थ्रीमध्ये मी आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. आणि पहिले या थॉटपासून आजची जी सुरुवात होत आहे, तो थॉट आहे, तुझं आहे तुझं पाशी, परी तू जागा चुकलाशी. याचा अर्थ काय आहे? हे आपण खूप वेळा ऐकलं असेल, है ना, की तुझं आहे तुझं पाशी, परी तू जागा चुकलाशी. खूप वेळा ऐकलं असेल आपण. पण याचा अर्थ कधी आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला नाही. तो अर्थ आज मी तुम्हाला माझ्या पद्धतीनं सांगण्याचा प्रयत्न करतो, की सर्व काही, जसं काल आपण आय बद्दल डिस्कस केलं, आय, सर्व काही हे आपल्यामध्येच आहे, आपल्या जवळच आहे. ओके, फक्त मुद्दा काय आहे, की आपण त्या गोष्टीला पकडू शकत नाही आहे, शोधू शकत नाही आहे, त्याच्यापर्यंत पोहोचू शकत नाही आहे. ज्यावेळी आपण त्या गोष्टीपर्यंत पोहोचतो, आणि ज्यावेळी आपण त्या गोष्टीला समजतो किंवा समजायचा प्रयत्न चालू करतो,
त्यावेळी हळूहळू आपल्या आयुष्यातले जे काही अडचणी आहेत त्या कशा होतात, दूर होतात, आणि लाईफ जे आहे, आयुष्य जे आहे ते अधिकाधिक सुंदर आपल्याला वाटते, अधिकाधिक इझी आपल्याला वाटते. ठीक आहे. मग आपल्याला असं वाटतं की अरे कालपर्यंत तर एवढे अडचणी होत्या, आज काहीच नाही आहे. अडचणी किंवा कालचं आयुष्य आणि आजच्या आयुष्यामध्ये फार जास्त फरक नाही आहे. मुद्दा आहे की गोष्टींना बघण्याचे जे दृष्टिकोन आहे आपला, तो आपला कुठेतरी बदललेला आहे. सो तुझं तुझ्यापाशी आहे, सर्व काही आहे तुझ्याजवळ, म्हणजेच आपल्याजवळ. फक्त काय आहे की आपल्याला ती जागा सापडत नाहीये. जागा तू चुकलाशी. ठीक आहे. आणि हेच आपण मागील 3 दिवसापासून बघत आहोत. काल परवा आपण हेच बघितलं. पहिल्या दिवशी आपण बघितलं की इट्स ओके जिंदगी. आपण बघितलं की थांबून जायचं आहे, थोडासा ब्रेक घ्यायचा आहे. काल आपण बघितलं की पर्पज काय आहे आयुष्याचं, का आपण हे करतोय. ओके. रेकीबद्दलची आपण माहिती घेतली, रेकी कुठं काम करते आपण हे समजलं. ठीक आहे. रेकी शिकवणारे भरपूर लोक आहेत आणि वेगवेगळ्या पद्धतीनं ते रेकी शिकवत असतात. मुद्दा हे आहे की तुम्हाला कुणाचं आवडते, तुमचं कोणासोबत ट्युनिंग होते, ते फार इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. मी स्पष्ट सांगत असतो की माझ्यासोबत जर तुमचं ट्युनिंग झालं 6 दिवसात, तर माझ्यासोबत पुढे शिका. नाही तर तुम्हाला खूप सारे लोक आहेत शिकवणारे. ठीक आहे. पण जिथेही शिकाल 100% द्या तुमच्याकडून. ठीक आहे. शिकवणारा माणूस तर 100% देतच असतो. तुम्ही तुमच्याकडून 100% द्या, तुम्ही 100% प्रॅक्टिस करा, तर तुम्हाला फायदा होईल. ठीक आहे. सो आपण आता या थॉटपासून आपण सुरुवात केलेली आहे, है ना. सो लेट्स गो अहेड. दोन कॉन्सेप्ट, जसं की मी बोललो की रोज आपण काही ना काही कॉन्सेप्ट डिस्कस करू आणि नंतर आपण रेकी याच्याकडे जाऊ. तर आजची कॉन्सेप्ट आहे हिअरिंग वर्सेस लिसनिंग. ही आजची पहिली कॉन्सेप्ट आहे. लिहून घ्या तुमच्या डायरीमध्ये. हिअरिंग वर्सेस लिसनिंग म्हणजे काय आहे, हिअरिंग आणि लिसनिंग याचा अर्थ काय आहे. हिअरिंग आणि लिसनिंग हे दोन्हीही शब्द ऐकायला एकसारखेच आहेत. हिअरिंग म्हणजे ऐकणे, लिसनिंग म्हणजे ऐकणे. पण फरक काय आहे मग, दोनमध्ये फरक काय आहे, हिअरिंग म्हणजे काय आणि लिसनिंग म्हणजे काय समजून घ्या. हिअरिंग म्हणजे ते जे तुम्ही आता मला ऐकत आहात. ऐकत आहात, ऐकलं, सोडून दिलं. लिसनिंग म्हणजे ते जेव्हा तुम्ही मला ऐकाल आणि त्याच्यावर तुम्ही ॲक्शन घ्याल. किती लोकांनी पहिल्या दिवसाचा आणि दुसऱ्या दिवसाच्या ॲक्टिव्हिटी केल्या, जरा मी टाईप करा चॅटबॉक्समध्ये. टाईप मी इन द चॅटबॉक्स. आणि खरोखर मनाला विचारा, केल्या का तुम्ही ॲक्टिव्हिटी, किती लोकांनी केल्या. जर का तुम्ही केल्या असतील, जर का तुम्ही फोटो लावला असेल, स्वतःचा व्हिजन बोर्ड बनवलं असेल, तर खूप चांगली गोष्ट आहे. किती लोकांनी डायरी ऑर्डर केली काल, दाखवतो मी किती लोकांनी केली, बघायचं तुम्हाला. किती लोकांनी डायरी केली ऑर्डर, बघायचं. हे बघा, तुमचेच मित्र आहेत हे सगळे. अजूनही काही लोक विचार करत आहेत की करू की नाही मी. हे बघा, इतक्या लोकांनी डायरी ऑर्डर केली. हे बघा, ह्या 2 लोकांनी आज केली. ह्या बाकी लोकांनी 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12. 12 लोकांनी डायरी ऑर्डर केले आहे काल. अजूनही आपण विचार करत आहे का की करू की नाही. राईट. किती इन्व्हेस्टमेंट आहे, किती इन्व्हेस्टमेंट आहे, ₹300 फक्त. एक गोष्ट जी आपल्या आयुष्याला एक नवीन वळण देऊ शकते, त्याच्यासाठी आपण 200-300 रुपये खर्च नाही करू शकत. जर का नाही करू शकत असू आपण, समजा, जर का नाही करू शकत असू आपण, एवढे पैसे आपल्याकडे नसतील किंवा एवढे पैसे आपण ॲडजस्ट करू शकत नसू, तर मग आपण ही आशा सोडून द्यायला पाहिजे की आपलं आयुष्य बदलेल. बिकॉज जिंदगी बदलने के लिए ना कुछ ना कुछ करना पड़ता है. मग ते काही असू शकते. मग तुम्हाला मेहनत करावी लागू शकते, मग तुम्हाला पैसा इन्व्हेस्ट करावा लागू शकतो, मग तुम्हाला कुठेतरी जाऊन शिकावं लागू शकते, मग तुम्हाला काहीतरी नियम पाळावे लागू शकतात. कुठल्या ना कुठल्या परिस्थितीत तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करावी लागेल. एखादा व्यक्ती म्हणेल की मला आहे ना माझं 10 किलो वजन कमी करायचं, लक्ष देऊन ऐका, फार इम्पॉर्टंट गोष्टी सांगतो मी. एखादा व्यक्ती म्हणेल मला माझं 10 किलो वजन कमी करायचं आहे, पण माझ्याकडे पैसे नाही. शक्य आहे का? येस, शक्य आहे. शक्य आहे. कसं शक्य आहे सांगतो ना मी तुम्हाला. शक्य आहे. त्याला काही नियम पाळावे लागतील खाण्यापिण्याबाबतीतले. आणि त्याला रोज काय करावं लागेल माहिती आहे का? काहीतरी कसरत करावं लागेल, काहीतरी व्यायाम करावा लागेल. म्हणजे त्याने इन्व्हेस्टमेंट केली की नाही, वेळेची इन्व्हेस्टमेंट केली की नाही, त्याचा रोजचं रुटीन चेंज झालं की नाही. जर का तो 8 वाजता उठत असेल, त्याला लवकर उठावं लागेल की नाही. त्याला जर का एखादी वस्तू फार आवडत असेल, आईस्क्रीम किंवा अशी एखादी गोड पदार्थ, तर तो तुला बंद करावं लागेल की नाही. म्हणजे काय केलं त्यांनी, त्यांनी इन्व्हेस्टमेंट केली.
काहीतरी इन्व्हेस्टमेंट केली, तर आयुष्यामध्ये काही करायचं असलं, कुठल्याही बाबतीत जर का तुम्हाला चेंज पाहिजे असेल, लक्षात घ्या हा शब्द, कुठल्याही बाबतीत जर का चेंज पाहिजे असेल, तर तुम्हाला काहीतरी इन्व्हेस्टमेंट करावी लागेल. आज मित्रांनो, आपण, येस सुकन्या मॅडम, तुम्ही ऑर्डर केली, येस आय नो. आपण आज आपले लहान लहान मुलं आहेत, 2 आणि 3 आणि 4 वर्षाचे, त्यांच्यासाठी 1-1 लाख रुपये फीस भरतो आपण. किती? 1 लाख रुपये. काय तर माझा मुलगा माझी मुलगी व्यवस्थित शिकले पाहिजे बाबा, त्यांचं आयुष्य चांगलं झालं पाहिजे. अरे पण आपल्या आयुष्याचं काय? आपण किती दिवस झाले हो शिक्षणावर स्वतःच्या इन्व्हेस्टमेंट केली? ट्रेडिशनल शिक्षण शिकलो आपण. काय ट्रेडिशनल शिक्षण शिकलो आपण? 10वी 12वी, फर्स्ट इयर, सेकंड इयर, फायनल, बस ओके. त्यानंतर आपण सेल्फ डेव्हलपमेंटसाठी काय शिक्षण घेतलं? मी नेहमी सांगतो की देवाने आपल्याला ट्यून करून पाठवलं, 6-7 चक्र आपले ट्यून करून पाठवले. पण खाली आल्यानंतर ते चक्र बिघाड झाला त्याच्यामध्ये. तर मग त्याची सर्व्हिसिंग करावं लागेल की नाही? गाडी घेतली, सर्व्हिसिंग करतो की नाही आपण? वॉशिंग मशीन घेतलं घरी, सर्व्हिसिंग करतो की नाही एका वर्षातून? फ्रीज घेतलं, सर्व्हिसिंग करतो की नाही? टीव्ही घेतले, त्याचा रिचार्ज करतो की नाही महिन्याला? मग स्वतःची सर्व्हिसिंग कधी करणार आपण? खाना चालू है, सब चालू है, मस्त. पण सर्व्हिसिंगसाठी वेळच नाही आपल्याला. ती इथून आणि बॉडीची दोन्हीही केले पाहिजे आपण. येस नो? किती लोक ॲग्री करतात? टाईप एजी इन द चॅट बॉक्स. खरोखर किती लोकांना वाटते की हो, सर्व्हिसिंग एकदा तरी केली पाहिजे वर्षातून ॲटलिस्ट? म्हणून एक नियम ठेवा. हॅलो, मी म्हणत नाही माझ्याकडे शिका, तुम्ही तुम्ही कुठेही शिका, पण एक नियम ठेवा की वर्षाचे कमीत कमी नाही काही, तर जेवढं तुम्ही कमवत असाल किंवा तुम्ही कमवत नसाल, तर 10% त्याची अमाऊंट तुम्ही कशावर खर्च केली पाहिजे? शिक्षणावर खर्च करा. आता 29-30-31ला, सॉरी, काय 29-30-31 आहे की 28-29-30 आहे मला माहित नाही. नाही, 29-30 आणि 1ला एक प्रोग्राम आहे पुण्यामध्ये, 3 दिवसाचा. त्या प्रोग्रामला चाललो मी. त्या प्रोग्रामची इन्व्हेस्टमेंट आहे 90,000 रुपये 3 दिवसाची. आणि त्याच्यामध्ये पण राहणं नाही आहे बरं, फक्त सकाळी जायचं, संध्याकाळी घरी यायचं. मग आता मी तर 10 वर्ष झाले शिकत आहे, तरीही मला काय गरज आहे? कारण की जेव्हा जेव्हा आपण नवीन गोष्टी शिकतो, जेव्हा जेव्हा नवीन लोकांच्या कॉन्टॅक्टमध्ये येतो, जेव्हा जेव्हा नवीन लोकांना भेटतो, तेव्हा आपले माइंड जो आहे तो काय होतो? अपग्रेड होतो अजून. मी 3 दिवसासाठी चाललो त्या प्रोग्रामला. मी स्वतःही 90,000 रुपये इन्व्हेस्टमेंट करत आहे. सो माझं एक तुम्हाला लहान भावासारखं, मोठ्या भावासारखं, मुलासारखं, भाऊ बहीण, काय जे काही समजायचं असेल तुम्हाला, त्याच्यासारखं एक सजेशन आहे तुम्हाला सर्वांना, इथं बसलेल्या प्रत्येक लोकांना. मला माहित नाही कोण कोण बसलेलं आहे, पण सर्वांना माझं एक सजेशन आहे की नेहमी स्वतःवर पैसा इन्व्हेस्ट करा. त्याचं कारण हे आहे की तुम्ही रिअल इस्टेटमध्ये पैसा लावणार, तुम्ही सोन्यावर लावणार, तुम्ही शेअर मार्केटमध्ये लावणार, प्रत्येक गोष्ट ही अप डाऊन होऊ शकते, त्याच्यामध्ये रिस्क आहे. पण तुम्ही याच्यावर जो पैसा लावता, एकदा जे काही नॉलेज तुम्ही घेतलेलं आहे, ते नॉलेज कोणीच तुमच्याकडून चोरू शकत नाही. आणि ते नॉलेज असं आहे की तुम्ही झिरो जरी झाले, तरीही तुम्हाला हिरो करू शकते. येस नो एव्हरीबडी? ॲग्री? म्हणून जास्तीत जास्त पैसा कुठे इन्व्हेस्ट केला पाहिजे? ह्याच्यावर. ह्याच्यावर म्हणजे इथं केस वगैरे आहे, याच्यावर नाही बरं का, माइंडवर. नाही तर काही लोक चुकीचं घेतील, अरे सरांनी सांगितलं ब्युटी पार्लरमध्ये जावं लागेल मला केस. तसं नाही, माइंडवर इन्व्हेस्टमेंट केला पाहिजे जास्तीत जास्त पैसा. ठीक आहे. सो आपली कॉन्सेप्टवर आपण बोलत होतो, ती कॉन्सेप्ट आहे हिअरिंग वर्सेस लिसनिंग. हिअरिंग वर्सेस लिसनिंग काय आहे? हिअरिंग म्हणजे जे तुम्ही मला आता ऐकत आहात, आणि लिसनिंग म्हणजे मी जे बोलतो त्या गोष्टीला तुम्ही पाळता किंवा त्या गोष्टीला तुम्ही फॉलो करता. सर, लिसनिंग आणि हिअरिंग मध्ये एक छोटासा फरक आहे. तो फरक हा आहे, एखादा व्यक्ती आपल्या जवळ येतो, आपला नातेवाईक, आपला मित्र, आणि तो काहीतरी कहाणी आपल्याला सांगतो, काहीतरी घरानं आपल्याला सांगतो की अरे लाईफमध्ये असं आहे, हे आहे, ते आहे, मुलांची शाळा, शिक्षण वगैरे, जॉब, इन्क्रीमेंट नाही होत आहे वगैरे. आपण त्याला ऐकतो फक्त, पण आपलं लक्ष दुसरीकडेच असते. म्हणजे आपण काय करतोय? हिअरिंग करतोय. लिसनिंग केव्हा? जेव्हा आपण समोरच्याला समजून घेतो, त्याच्या भावनांना आपण समजतो, त्याला काय म्हणायचं आहे, का म्हणायचं आहे, त्याला म्हणतात लिसनिंग. आणि तुम्हाला जर का रेकीमध्ये यायचं असेल, तुम्हाला जर का इतरांना मदत करायची असेल, तर तुम्हाला लिसनिंग चांगलं करावं लागेल. मला विचारून घ्या, कोणत्याही बॅचमधल्या कोणत्याही स्टुडंटला काय काय असेल, काय म्हणायचं असेल, जे जे लोक शेअर करतात त्या प्रत्येकाचं नाव मला लक्षात असते, त्याचा एक्सपिरियन्स मला लक्षात असतो. का बरं? कारण लिसनिंग करायची सवय लागलेली आहे.
सो लिसनिंग करायची सवय लावा. बऱ्याच वेळा आपल्या टेबलवर बसलेलो असतो आपण घरामध्ये. ऐका, मी लक्ष देऊन काय सांगतोय. टेबलवर बसलेलो असतो, आपण म्हणतो मुलाला, पोळी घेणार आहे बाबा, पोळी देऊ का, भाजी देऊ का, त्याचं लक्षच नसते. का बरं? तो हिअरिंग करत आहे, लिसनिंग नाही करत आहे. आणि त्याच्यामुळेच बऱ्याचशा गोष्टी आपण मिस करून टाकतो. आपल्याला आपली आई आवाज देते, घरातला कोणीतरी मेंबर आवाज देते, आणि आपण थोड्या वेळाने रिप्लाय करतो. काय म्हटलं? काही म्हणत होती का तू? म्हणजे काय? हिअरिंग. आपण प्रेझेंटमध्ये नाही आहोत. सो प्रेझेंटमध्ये राहण्यासाठी आपल्याला काय करायला लागेल? लिसनिंग करावं लागेल. आणि लिसनिंग जर आपण केलं, चांगल्या प्रकारे लिसनिंग जर आपल्याला करता आलं, कोणालाही, तुम्हाला, मला, कोणालाही करता आलं चांगल्या प्रकारे लिसनिंग, ज्या माणसाला करता येते, तो एक चांगला वक्ता होऊ शकतो, तो चांगला बोलू पण शकतो. आणि जर तुम्हाला चांगलं बोलता आलं तर 100% तुमच्या आयुष्यामध्ये काय होणार आहे? ग्रोथ होणार आहे. जिथं आहात तुम्ही आज, तिथून तुम्ही चांगल्या चांगल्या ठिकाणी जाऊ शकता. माझ्या कितीतरी असे स्टुडंट आहेत, लेडीज स्टुडंट, लेडीज, की ज्या महिन्याला 8-8, 10-10 लाख रुपये अर्निंग करतात. आणि आतापर्यंत त्यांनी 50 लाख, कोणी 70 लाख, कोणी 1 करोड रुपये अर्निंग केलेलं आहे. शेवटच्या दिवशी सांगेल मी. सो तुम्हाला जर का तुमच्या लाईफमध्ये ग्रो व्हायचं असेल, ग्रो इन टर्म्स ऑफ एव्हरीथिंग, लाईक पैशाच्या बाबतीतच नाही, सगळ्या गोष्टीत ग्रो जर व्हायचं असेल, ॲज अ ह्युमन बिईंग ग्रो व्हायचं असेल, तर तुम्हाला लिसनिंग करता आलं पाहिजे. पॉईंट नंबर 1. आणि दुसरी कॉन्सेप्ट जी आहे आजची, ती आहे, लक्ष देऊन बघा, दुसरी कन्सेप्ट काय आहे? ती आहे लेखन वर्सेस लिखाण. म्हणजे लेखन काय आहे, लिखाण काय आहे? काय आहे लेखन आणि काय आहे लिखाण? दोन्ही एकच गोष्टी आहे. पण लेखन आणि लिखाणमध्ये काय फरक आहे सांगतो मी तुम्हाला. लेखन म्हणजे ते जे आपण लिहितो. आता तुम्हाला मी म्हणतो हे लिहा, ते लिहा, तुम्ही नोट्समध्ये लिहत चालता. ठीक आहे. पुन्हा इथं तेच आहे. लिखाण म्हणजे ते जे तुम्ही अगदी मनापासून लिहिता, त्याला म्हणतो लिखाण. सोप्या गोष्टीत समजून सांगतो. तुम्हाला एक लेटर लिहायचं आहे. हॅलो, लिसन टू मी, काय म्हणतोय मी बघा. तुम्हाला एक लेटर लिहायचं आहे. कुणासाठी? तुमच्या आईसाठी. तुम्हाला एक लेटर लिहायचं आहे तुमच्या मुलासाठी, मुलीसाठी. तुम्हाला एक लेटर लिहायचं आहे तुमच्या प्रियकरासाठी. तुम्हाला एक लेटर लिहायचं आहे तुमच्या नवऱ्यासाठी, बायकोसाठी. आणि त्या लेटरमध्ये तुम्हाला हे लिहायचं आहे की कसा तो व्यक्ती तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे. का तो व्यक्ती तुमच्यासाठी इम्पॉर्टंट? आता तुम्ही कसं लिहाल हो लेटर? इमोशन्स येतील की नाही त्या लेटरमध्ये? येतील की नाही? ते लिहिताना आपल्या डोळ्यामध्ये कदाचित अश्रू येतील की नाही? येस नो. म्हणजे इमोशन्स लिहत आहोत आपण. शब्द लिहत आहोत का आपण? नाही, आपण इमोशन लिहित आहोत. पण आता हेच लेटर तुम्हाला तुमच्या बॉसला लिहायचं आहे, की बॉस कसा इम्पॉर्टंट आहे तुमच्यासाठी. आता आता काहीतरी लिहाल तुम्ही. किंवा हेच लेटर तुम्हाला तुमच्या वरिष्ठांना लिहायचं आहे जिथे तुम्ही जॉब करता. कसं लिहाल तुम्ही? काहीतरी लिहाल तुम्ही. हा फरक आहे लेखन आणि लिखाणमधला. जेव्हा तुम्ही लिखाण करत असता, तेव्हा तुम्ही इमोशन्स लिहत असता, शब्द नाही. म्हणून तुम्हाला सर्वांना मी सांगतो, आजपासून सर्वांनी काय करायचं? लिखाण करायचं. कसं करायचं लिखाण? लिहून घ्या किंवा लक्षात ठेवा मी काय सांगतो. रोज तुम्ही जे काही आयुष्य जगता, रोज रोज डेली तुमच्यासोबत जे काही होते, पुढचे 21 दिवस हे फॉलो करा. किती दिवस? 21 दिवस. रोज काय करा? एक डायरी करा आणि त्या डायरीमध्ये रोज लिहा की आज तुमच्यासोबत काय 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 घटना झाल्या, त्याच्यातल्या कुठल्या घटना चांगल्या होत्या. आणि त्या चांगल्या घटनांना लिहा फक्त रोज. झोपण्याच्या आधी लिहा, है ना, किंवा सकाळी लिहा, जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल रोज लिहा पण डायरीमध्ये. आणि त्याच्या खाली फक्त 3 वेळा थँक्यू लिहा. असं 21 दिवस करा आणि मग मला सांगा 22व्या दिवशी काही फरक वाटतो की नाही. चॅलेंज करतो मी इथे, चॅलेंज, की जो व्यक्ती हे करेल तो 22व्या दिवशी मला हेच बोलणार आहे की सर खूप मोठा फरक जाणवला आहे, खूप गोष्टी बदलल्यासारख्या वाटत आहेत. अशा अशा गोष्टी झाल्या की जे मी कधी एक्सपेक्ट पण नव्हत्या केल्या. अशा अशा ठिकाणावरून पैसे आले की मी कधी विसरलो होतो की आता हे पैसे भेटणार की नाही. है ना, जे काही फ्लो अडकलेले आहे तुमच्या लाईफमध्ये, जिथं कुठं ब्लॉकेज आहेत, ते ब्लॉकेज सर्व या लिखाणाच्या माध्यमातून निघू शकतात. बरं, आता याच्यात लिहायचं काय काय? पहिली गोष्ट तर हे लिहायचं काय काय झालं आज दिवसभरात आणि त्यात काय चांगलं झालं त्याच्याबद्दल थँक्यू लिहायचं. दुसरं काय लिहायचं? दुसऱ्या अशा गोष्टी लिहायच्या की ज्या तुम्हाला बोलाव्याशा वाटतात, शेअर कराव्या वाटतात, पण तुम्ही शेअर करू शकत नाही, ते लिहायच्या. तिसरं काय लिहायचं? एखादा व्यक्ती आवडला, एखादी वस्तू आवडली, त्याचं काही प्रशंसा करावीशी वाटली, पण तुम्ही केली नाही. आता एखाद्याला क्लास आवडला असेल हा, पण त्याला बोलता नाही आलं सर्वांसमोर, पण त्याला फार तो हॅपी आहे. कोणीतरी काल की परवा यूट्यूबवर खूप मोठी कमेंट केली, 4-5-6 लाईनची,
आणि त्याच्यामध्ये असंही लिहिलेलं आहे की मी सुसाईड करणार होते, पण तुमचे सेशन्स ऐकून मला एक नवीन ऊर्जा मिळाली. सो असं काही शेअरिंग असेल तुमचं, ते त्याच्यामध्ये लिहायचं डायरीमध्ये, की तुमच्यामध्ये काय बदल होत आहे. बघा, एक महिला जिला कालपर्यंत असं वाटत होतं की सुसाईड करावं, तिने 4 5 10 सेशन केले, तिला बरं वाटलं. म्हणजे हे खूप मोठी गोष्ट आहे की नाही. तुमच्या जीवनात काय बदल झाले, तुमच्या आसपास काय बदल झाले, ते लिहायचं. याला म्हणतात लिखाण. आणि हे रोज लिहायचं. आणि लिहिताना त्याच्यामध्ये इमोशन्स आले पाहिजे तुमचे. असंच नाही की लिहायचं, हां सरांनी सांगितलं का लिहून टाका 4 लाईन. नाही. तसं मग नाही लिहिलं तर चालेल. तुम्हाला काय वाटते, आणि तुम्हाला असं वाटते की ते कोणी वाचावं नाही, कोणी वाचलं नाही पाहिजे, तर ते डायरीला व्यवस्थित ठेवून द्या. अशा ठिकाणी की कोणाला सापडली नाही पाहिजे. किंवा काही इमोशन्स असे असतात की जे तुम्हाला असं वाटते की कुणाला तरी सांगावं, पण तुम्ही ते सांगू शकत नाही, तर ते लिहून तुम्ही फाडून फेकून द्या. पण ते इमोशन्स मनात नका ठेवू. ते काढून टाका पेपरवर. ते पेपरवर जेव्हा तुम्ही काढता तेव्हा तुमचे ब्लॉकेज काय होतात, फ्री होतात. हे पण एक रेकीची एक पद्धत आहे. ओके. हे लिहिणे हे एक पद्धत आहे, हिलिंगची पद्धत आहे. हे तुम्हाला ॲडव्हान्स लेवलमध्ये, म्हणजे लेवल 2 मध्ये अजून चांगल्या प्रकारे शिकवलं जाईल की काय असते लिखाण, काय असते. ओके. ठीक आहे. पण आता तुम्ही हे सुरुवात करा. ठीक आहे. ओके. नोट्स सर्वांकडे आहेत अशी मी आशा करतो. नसतील तर तुम्ही ग्रुपमध्ये असले पाहिजे. ग्रुपमध्ये तुम्हाला नोट्स पुन्हा एकदा कोमल मॅडम शेअर करून देतील. ठीक आहे. कोमल, एकदा ग्रुपमध्ये शेअर करून द्या नोट्स. ठीक आहे. क्लिअर आहे इथपर्यंत सर्वांना? समजलं का? येस नो इन द चॅट बॉक्स एव्हरीबडी. एकदा चॅट बॉक्समध्ये सांगा. समजलं का इथपर्यंत? पुढे जायचं, चक्राबद्दल माहिती घ्यायची. गुड गुड गुड, व्हेरी गुड. ठीक आहे, चला पुढे जाऊ. ओके. चला पुढे जाऊ. ओके. सो आता आपण समजून घेऊ चक्र काय असतात आणि चक्राचा आपल्या आयुष्यामध्ये काय इम्पॉर्टन्स आहे. आपलं शरीर आणि चक्र हे काय आहे हे आपण समजून घेऊ. ठीक आहे. दोन गोष्टी आपण शिकणार आहोत आता. एक काय, आपलं शरीर. आणि दुसरं काय, चक्र. आपल्या शरीरामध्ये चक्र कुठे कुठे, लक्ष देऊन ऐका अगदी. जर का काही गोष्टी नाही समजल्या तर रेकॉर्डिंग नक्की बघा. यूट्यूबला हे व्हिडिओ लाईव्ह असतात, तुम्ही हे बघू शकता. फर्स्ट लेवल आपण यूट्यूबला डायरेक्ट देऊन देतो. ठीक आहे. सेकंड लेवलपासून आपण नाही देत. सो शरीर आणि चक्र समजून घेऊ. प्रत्येकाच्या शरीरामध्ये, तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या, इवन नवीन जन्माला आलेल्या बाळाच्या शरीरामध्ये सुद्धा 7 चक्र असतात. हे चक्र कुठं असतात हे आपण आता बघू. पहिलं चक्र जे आहे ते आहे सहस्रार चक्र. ते असते इथे. हात ठेवा सर्वांनी जरा डोक्यावर. येस. जरा फील करा जरा केसांना कसा स्पर्श होतोय. तर इथे तुमचं पहिलं चक्र आहे, याला म्हणतात सहस्त्रार चक्र. दुसरं चक्र जे आहे ते असते दोन भुवयाच्या मध्ये. असे हात ठेवा सर्वांनी डोळ्यावर असे. त्याला म्हणतात आज्ञाचक्र. दोन्ही हात ठेवा, दोन्ही असे. ओके. त्याला म्हणतात आज्ञाचक्र. ओके. तिसरं चक्र इकडे असते, हे बघा इकडे. गळ्यावर हात ठेवा. हा, असं. ओके. असंही ठेवू शकता, असंही ठेवू शकता. ठीक आहे. इथे कुठलं चक्र आहे आपलं? तिसरं चक्र आहे, ज्याला विशुद्ध चक्र म्हणतात. चौथा हात इथे ठेवा हार्टवर. हार्ट जिथे हार्ट आहे तिकडे. ओके. दोन्ही हात ठेवा. याला म्हणतात अनाहत चक्र, म्हणजे हार्ट चक्र. याच्याच खाली दोन बोटं, म्हणजे बेंबीच्या थोडं वर, इथे मणिपूर चक्र असते. मणिपूर चक्र म्हणजे जिथे आपल्या पोटाच्या थोडं, बेंबीच्या थोडं दोन बोटं वर. ओके. तिथे मणिपूर चक्र आहे. ओके. त्याच्या खाली, म्हणजे बेंबीच्या दोन बोटं खाली, जिथे आपलं ओटी पोट आहे तिथे हात ठेवा. तिथे आहे आपलं स्वादिष्टान चक्र. ओके. ज्या महिलांना बऱ्याचदा काही अडचण असते है ना, लग्न झाल्यावर मूलबाळ होत नाही किंवा अशी काही अडचणी असतात, त्या लोकांनी स्वादिष्टान चक्रावर काय करायला पाहिजे, काम केलं पाहिजे. त्यानंतर मूलाधार चक्र, जिथे आपण बसतो, सीट. ओके. आपण बसतो ना, तर आपल्या हातावर बसायचं आहे आपल्याला. ओके. तर तिथे आहे आपलं मूलाधार चक्र. असे हात आपले खाली ठेवायचे सीटच्या खाली आणि असं बसायचं. ते आहे मूलाधार चक्र. तर हे आपले 7 चक्र आहेत आपल्या बॉडीमध्ये. ठीक आहे. तर हे 7 चक्र आपण आता समजून घेऊ. समजून घ्यायचे. राईट. किती लोकांना 7 चक्रांबद्दल नॉलेज आहे? टाईप मी इन द चॅट बॉक्स. याच्या आधी ऐकलेलं आहे? टाईप मी इन द चॅट बॉक्स. बरेच कमी लोक आहे. ठीक आहे, काय हरकत नाही. ओके. जर नसेल तरी काय हरकत नाही. याचा अभ्यास तुम्ही अजून जास्त चांगल्या प्रकारे करू शकता. सेकंड थर्ड लेवलमध्ये, ग्रँड मास्टरमध्ये आम्ही डिटेल एका चक्रावर 25 मिनटं देतो. किती? एका चक्रावर 25 ते 30 मिनटं समजावून सांगतो तुम्हाला. पण आता फर्स्ट लेवलमध्ये आम्ही फास्टमध्ये सांगतो, कारण की फर्स्ट लेवलमध्ये एवढी तुम्हाला गरजही नाही. तर शरीर आणि चक्र पहिले आपण समजून घेऊ. शरीर आणि चक्र म्हणजे काय? चक्र आणि शरीर, मन, ह्या दोन्हीला सुसंगत ठेवण्याचे मोठे योगदान देतात चक्र. शरीर आणि मनाला
एकत्र ठेवण्याचे काम कोण करते? चक्र करतात. संस्कृतमध्ये यांना नाडी असं म्हटलं जाते. संस्कृतमध्ये चक्रांना काय म्हटलं जाते? नाडी म्हटलं जाते. रेकी जेव्हा तुम्ही करता, रेकीचा उपयोग चक्रांच्या ऊर्जा प्रवाहात सुधारणा करण्यासाठी केला जातो. म्हणजे तुमचे जे चक्र आहेत बॉडीमधले, ते व्यवस्थित चालावे, ओके, ते व्यवस्थित राहावे, याच्यासाठी काय करतो आपण? रेकीचा उपयोग करतो किंवा रेकी आपण करतो. सायन्समध्ये या चक्रांना काय म्हटलं जाते? सिक्रेशनल पॉइंट म्हटलं जाते. सायन्समध्ये जर का तुम्ही एखाद्याला म्हटलं की माझा एक्सरे काढ बाबा आणि दाखव बरं 7 चक्र कुठे आहेत, तर तुम्हाला ते 7 चक्र दिसणार नाहीत एक्सरेमध्ये. पण त्या 7 ठिकाणी, जे जे 7 ठिकाण मी तुम्हाला सांगितले त्या ठिकाणी तुम्हाला काहीतरी पुंजका दिसेल. कशाचा पुंजका? पेशींचा पुंजका दिसेल, जिथं काहीतरी द्रव स्रवल्या जाते. ओके, त्याला म्हणतात सिक्रेशन ऑफ एनी पर्टिक्युलर काहीतरी द्रव, त्याचं सिक्रेशन होते, म्हणून त्याला सिक्रेशनल पॉईंट असं म्हटलं जातं सायन्समध्ये. या 7 बिंदूवर खूप साऱ्या नाड्या एकत्रित येतात आणि त्याचा पुंजका तयार होतो आणि तिथे विशेष ऊर्जा निर्माण होते. हे तुम्हाला जाणवेल जेव्हा तुम्ही आता प्रॅक्टिस कराल एकेका ठिकाणी. आजच मेडिटेशन आपण जे घेणार आहे शेवटी, तेव्हाच जाणवेल तुम्हाला. सो या 7 केंद्रांच्या ठिकाणी एक प्रकारचा रस स्त्रवला जातो, त्याला सिक्रेशनल पॉईंट म्हटलं जातात. आणि याच्यामुळे काय होते की आपल्या शरीराची चयपचय संस्था जी आहे ती काम करते, आपल्या शरीराची वाढ होते, अशा विशिष्ट गोष्टी या चक्राच्या माध्यमात होतात. ओके. सो चक्र म्हणजे, चक्राचा अर्थच काय आहे? फिरणे. तो चक्र हे जे आहेत हे एका विशिष्ट दिशेमध्ये फिरत असतात आणि त्याच्या फिरण्यामुळे आपल्या बॉडीमध्ये काय होत असतो? शक्तीचा संचार होत असतो. अचानक बघा एखाद्या ठिकाणी गेल्यावर तुम्हाला प्रसन्न वाटते, वाटते की नाही? अचानक बघा एखाद्या ठिकाणी गेल्यावर तुमच्या डोक्यामध्ये नवीन आयडिया येतात, येतात की नाही? अचानक बघा एखाद्या ठिकाणी गेल्यावर तुम्हाला भूक लागते. असं काय होते? कारण त्या त्या ठिकाणी, पर्टिक्युलर त्या त्या ठिकाणी, त्या सहवासामध्ये कदाचित ते चक्र आपलं काय होते? ॲक्टिवेट होते. चांगले आयडिया आले म्हणजे काय? सहस्रार चक्र, हे चक्र जे आपलं ते ॲक्टिव्ह होते. आता ते पुढे पुढे आपण तुम्हाला सांगतो मी. जन्माच्या वेळी जेव्हा एखाद्या व्यक्तीचा जन्म होतो त्यावेळी हे सगळे चक्र काय असतात? हे संतुलित असतात. संतुलित म्हणजे बॅलेन्स असतात. ओके. पण जसं जसं आपण मोठं होतो, चुकीचे विचार, चुकीच्या गोष्टी आपण ऐकतो, काही इकडच्या तिकडच्या गोष्टी ऐकतो, पाहतो, त्याच्यामुळे हे चक्र काय होतात? इम्बॅलेन्स होतात किंवा ब्लॉक होतात. आणि जेव्हा हे चक्र ब्लॉक होतात तेव्हा आपल्या लाईफमध्ये काहीतरी चढ उतार येतात. ओके. सो ते चढ उतार काय आहे? तेव्हा काही आजार होतात. ते आजार कोणते? हे सगळं आपण आता समजून घेऊ. पहिल्या डिग्रीमध्ये, म्हणजे जे आता तुम्ही शिकत आहात, ही पहिली डिग्री आहे. या पहिल्या डिग्रीमध्ये तुमचे 4 चक्र ॲक्टिवेट होतात. कोणते कोणते लिहून घ्या तुमच्या वहीमध्ये. पहिला आहे सहस्त्रार चक्र, दुसरा आहे आज्ञाचक्र, तिसरा आहे विशुद्ध चक्र आणि चौथा आहे अनाहत चक्र. तर पहिल्या या डिग्रीमध्ये तुमची 4 चक्र ॲक्टिवेट होतात. दुसऱ्या डिग्रीमध्ये मणिपूर आणि स्वादिष्टान चक्र ॲक्टिवेट होते. तिसऱ्या डिग्रीमध्ये तुमचं मूलाधार चक्र ॲक्टिवेट होते. म्हणून रेकीचे 3 लेवल करणं गरजेचं असते. ठीक आहे. सो आता ह्या चक्रांना ॲक्टिवेट करण्यासाठी किंवा ह्या चक्रांना गतिमान ठेवण्यासाठी किंवा यांना बॅलेन्स करण्यासाठी एका जनरल माणसानं काय केलं पाहिजे? ज्याला काहीच माहिती नाही बाबा, आणि जो जनरल माणूस आहे एखादा, ज्याला काही नॉलेज नाही जास्त, त्यांनी काय केलं पाहिजे? तर त्यांनी काय केलं पाहिजे? ध्यान केलं पाहिजे, प्राणायाम केला पाहिजे, योग केला पाहिजे. या प्रकारच्या गोष्टी जर तुम्ही केल्या तर ऑटोमॅटिकली ते चक्र काय होत असतात? तुमचे बॅलन्स होतात किंवा ते व्यवस्थित काम करतात. हे जर तुम्ही डेलीच्या लाईफमध्ये केलं तर, ध्यान, योगा, प्राणायाम असं काहीतरी रोज जर केलं तुम्ही, तर रोज डेली पण. ओके. सो प्राचीन काळापासून, आधीच्या काळापासून आहे ना, वेगवेगळी माहिती या चक्रांविषयी आपल्याला सांगितली गेलेली आहे. ऋषीमुनीच्या काळामध्ये आहे ना, कुंडली ॲक्टिवेट करणे, हे बऱ्याचशा गोष्टी ऐकल्या असतील आपण. तर तेच कुंडलिनी म्हणजेच काय आहे? चक्र आहे. सो याची कार्यप्रणाली काय असते, ते कसं काम करतात, त्याच्याशी संबंधित कोणते अंग आहेत, भावना काय आहेत, हे आपण आता हळूहळू बघू. सो चक्र म्हणजे काय आहे बघा. चक्र हे थोडेसे असे दिसतात. इकडे बघा. चक्रांना 7 कलर दिलेले आहेत. हे आर्टिफिशियल म्हणजे एक, काय म्हणू आपण त्याला, एक व्हिज्युअलायझेशन करण्यासाठी ही कलर दिलेले आहे. व्हिज्युअलाइज करण्यासाठी की कुठलं चक्र कसं असेल बाबा असं. तर जे क्राऊन चक्र आहे त्याचा कलर आहे व्हायोलेट. थर्ड आय चक्र म्हणजे जे विशुद्ध चक्र आहे त्याचा आहे इंडिगो. थ्रोट चक्र, सॉरी, आज्ञाचक्र जे आहे त्याचा आहे इंडिगो. विशुद्ध चक्र जे आहे त्याचा आहे ब्ल्यू कलर. हार्ट चक्राचा ग्रीन कलर आहे. सोलर प्लेक्सिस त्याचा येलो कलर आहे. सॅक्रलचा ऑरेंज आहे आणि रूट चक्राचा रेड कलर आहे. तर हे 7 चक्र आहे, म्हणजे संपूर्ण विश्व कुठं आहे? तुमच्यामध्ये, आपल्यामध्ये सामावलेलं आहे. कारण रेनबो जो आहे, रेनबोचा कलर कसा असतो? 7 कलरचा असतो रेनबो.
ठीक आहे, तर हे 7 चक्र आहे. याचा स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता तुमच्या लक्षात राहण्यासाठी. मी पुन्हा एकदा सांगतो. सहस्त्रार, आज्ञा, विशुद्धी, अनाहत, मणिपूर, स्वादिष्टान आणि मूलाधार असे 7 चक्र आहेत. ओके. याच्यावर आपण अजून डीपली माहिती घेऊ. पण आता आज आपण समजून घेऊ की हे चक्रांचा फायदा काय असतो आणि याच्या माध्यमातून काय काय गोष्टी होतात. तर महत्त्वाचं पहिलं चक्र जे आहे ते आहे सहस्त्र, जे डोक्यावर तुम्ही हात ठेवला होता. याचा अर्थ होतो हजार. हजार म्हणजे काय? सहस्त्र हजार. जेव्हा आपल्या डोक्यामध्ये भरपूर सारे विचार येतात म्हणजे हजार. याचं तत्व काय आहे? विचार. विचार कुठे येतात? आपल्या डोक्यामध्ये येतात. म्हणून सहस्त्र चक्र जेव्हा ऍक्टिव्ह असते तेव्हा चांगले विचार येतात. याचा रंग जांभळा आहे, ज्ञानेंद्रिय विवेक आहे. याची जी ग्रंथी आहे सायन्समधली त्याला पिनियल ग्रंथी म्हटलं जाते आणि याची जी वृत्ती आहे ती आहे ज्ञान. जेव्हा हे चक्र ऍक्टिव्हेट होते तेव्हा अध्यात्माकडे आपली काय होते? वाटचाल होते. काय होते? अध्यात्माकडे वाटचाल होते. गोष्टींना अधिक चांगल्या प्रकारे आपण समजू शकतो. स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे आपण समजू शकतो. आयुष्याला अधिक चांगल्या प्रकारे आपण समजू शकतो. म्हणूनच म्हणतात की जेव्हा हे चक्र तुमचं ऍक्टिव्हेट होते तेव्हा तुम्हाला हे समजते की मी इथे का आहे, वाय आय एम हिअर. इथे म्हणजे या पृथ्वी तलावर का आहे. ठीक आहे. याच्याशी रिलेटेड रोग काय काय आहे, काय काय अशा गोष्टी होऊ शकतात, काय काय बिमारी आजार होऊ शकतात. तर मध्यवर्ती मज्जासंस्था म्हणजे मेंदूचे आजार होऊ शकतात. उजवा डोळा हा या चक्रामध्ये येतो. त्याच्या संबंधित काय आजार होऊ शकतात? नैराश्य येणे, डिप्रेशन, स्ट्रेस, अँझायटी, ह्या सगळ्या गोष्टी या चक्राशी संबंधित आहे. जर का हे चक्र इम्बॅलन्स असेल तर त्या व्यक्तीमुळे असे असे आजार पाहिल्या जातात. ठीक आहे. दुसरं जे चक्र आहे ते आहे आज्ञाचक्र. आज्ञाचक्र कुठे आहे? इथे दोन भुवयाच्या मध्ये. याचा अर्थ काय आहे? जाणणे, एखाद्या गोष्टीला जाणून घेणे, एखाद्या गोष्टीबद्दल अधिक माहिती करून घेणे, म्हणजे हा याचा अर्थ आहे. तत्व आहे प्रकाश, रंग आहे गडद निळा. याचं जे ज्ञानेंद्रिय आहे ते आहे आंतरिक ज्ञान आणि प्रबळ इच्छी. जेव्हा हे चक्र ऍक्टिव्हेट होते तेव्हा तुम्हाला स्वतःबद्दल जास्त नॉलेज येते. हे दोन्ही चक्र जवळजवळ सेम आहेत. की अध्यात्माकडे प्रगती आणि सेल्फ रिअलायझेशन ज्याला आपण म्हणतो ते याच्यातून होते की मी कोण आहे, मी काय करतो, मी कशासाठी आहे. ओके. सो याची वृत्ती जी आहे ती आहे इच्छा आणि प्रेरणा. लिहून घ्या जे जे महत्त्वाचं वाटलं. अपेक्षा आणि मानसिक संवाद हे याचं काय आहे? कार्य आहे. ओके. संबंधित अवयव काय आहे? डोळे आणि संपूर्ण चेहरा. दोन्ही डोळे आणि संपूर्ण चेहरा याच्या संबंधित आहे. तर याच्या रिलेटेड काही झालं, जसं डोळ्याचे आजार होतात, झोप येत नाही, डोके दुखते, बऱ्याचदा मायग्रेनचा त्रास असतो, तर ह्या सगळ्या गोष्टी आज्ञाचक्राशी रिलेटेड आहेत. तिसरं जे चक्र आहे ते आहे विशुद्ध चक्र. विशुद्ध म्हणजे थ्रोट, इथे. ओके. याचा अर्थ काय आहे? शुद्धीकरण. आपण बोलतो कुठून? इथून बोलतो आपण, बरोबर आहे ना? कंठामधून बोलतो ना आपण, बरोबर आहे. बऱ्याच वेळा लहान मुलं जेव्हा लवकर बोलत नाही तेव्हा डॉक्टर काय म्हणतात? त्यांचे कान चेक करा. कारण कानाशी आणि घशाशी या चक्राचा फार मोठा संपर्क आहे. म्हणजे श्रवण करणे, ऐकणे आणि बोलणे ह्या दोन्ही गोष्टी याच्या माध्यमातून होतात. तर थायरॉइड, पॅराथायरॉइड याची ग्रंथी आहे. याचं कार्य आहे अभिव्यक्ती. अवयव काय काय आहे? घसा, खांदा, हात, तळवे याच्याशी संबंधित. आता याच्याशी संबंधित रोग काय काय होऊ शकतात किंवा आजार काय काय होतात? श्रवण विषयक आजार, बऱ्याच लोकांना ऐकू येत नाही, मोठ्यानं बोलावं लागते. थायरॉइडचे आजार होतात, पापणींशी संबंधित काही आजार होतात, घशाशी संबंधित काही आजार होतात, टॉन्सिल्स वाढतात. तर हे म्हणजे काय आहे? विशुद्ध चक्राशी काहीतरी अडचण आहे. मुख्य कार्यकारी शक्ती याची काय आहे? सहानुभूती. समजलं का? येस नो एव्हरीवन? समजत आहे का? तर हे आहे तुमचं थ्रोट चक्र. एखादा व्यक्ती खूप जास्त बोलतो आणि एखादा व्यक्ती काहीच बोलत नाही. असे दोन प्रकारचे लोक तुम्ही बघितले असेल तुमच्या आसपास. जो जास्त बोलतो त्याचं थ्रोट चक्र जास्त ऍक्टिव्ह आहे. जो काहीच बोलत नाही त्याचं ब्लॉक आहे. आपण म्हणतो ना की कसा आहे रे हा, बोलतच नाही, कोणाशीच बोलत नाही, घरातही बोलत नाही, बाहेरही बोलत नाही. म्हणजे काय? त्याचं थ्रोट चक्रामध्ये काहीतरी अडचण आहे. आणि एखादा व्यक्ती चुप्पच बसत नाही, बडबडच करत राहतो, त्याला ओळखीची गरजच नाही, नवीन माणसासोबतही बडबड करतो, म्हणजे त्याचं थ्रोट चक्र ओव्हर ऍक्टिव्ह आहे. असे लोक बघितले असेल तुम्ही आसपास, आहे ना? मित्रमैत्रिणीमध्ये, घरामध्ये असतात असे लोक. काही लोक याच्यामध्ये असं काही बोलतात की जे त्यांनी बोलायला नाही पाहिजे. ते म्हणजे आहे इम्बॅलेन्स. कधी कधी असं शिल्लक बोलतील ते. शिल्लक बोलणे म्हणजे काय? इम्बॅलेन्स आहे चक्र. त्यांना समजत नाही ना कुठं काय बोलावं.
म्हणजे काय आहे? इम्बॅलेन्स आहे. ज्यांना समजूनही जे बोलत नाही म्हणजे काय आहे? ब्लॉक आहे. तर हे आहे थ्रोट चक्र. ठीक आहे, तिसऱ्या नंबरवर. चौथ्या नंबरवर आहे तुमचं अनाहत म्हणजे हार्ट चक्र. जे काही आपल्याला फिलिंग येतात, राग असेल, द्वेष असेल, प्रेम असेल, भावना ज्या काही येतात ते कुठून येतात? इथून येतात, म्हणजे हार्ट चक्रात. याचा अर्थ आहे हृदय तत्व आहे वायू, कारण वायू तत्व आहे, रंग आहे हिरवा, ज्ञानेंद्रिय आहे त्याचा स्पर्श, ग्रंथी आहे थायमस ग्रंथी, याची वृत्ती आहे भीती, आशा, चिंता आणि अहंकार. सगळ्या गोष्टी कुठून आहेत? भीती कुठून आहे? हृदयातून. आशा कुठं आहे? हृदयामध्ये. चिंता कुठं आहे? हृदयामध्ये. अहंकार आहे कुठं आहे? हृदयामध्ये आहे. कार्य काय याचं? प्रेम, करुणा आणि दयाळूपणा. ओके. सो असे भरपूर लोक तुम्ही बघितले असतील की जे ज्यांना हार्ट अटॅक येतो, ते लोक शक्यतोवर असे असतात की जे फार कमी लोकांशी बोलतात. त्यांच्या भावना फार काय असतात? ब्लॉक असतात. त्याच्या संबंधित आजार कोणते कोणते? दमा आहे, रक्तदाब म्हणजे बीपी कमी जास्त, बीपी लो होतो, बीपी हाय होतो, हृदय, मूत्रपिंड, हे सगळे रोग कशाशी आहेत? हार्ट चक्राशी संबंधित आहेत. कारण प्रत्येक गोष्ट जी आपल्यासोबत घडते त्याच्या भावना कुठून तयार होतात? हार्टमधून. ओके. ठीक आहे. येस. ठीक आहे. सो ह्याला म्हणतात अनाहत चक्र. 4 नंबरवर कोणतं आहे? अनाहत. अनाहत म्हणजे हार्ट. आता हार्ट चक्र ओपन कोणाचं आहे? आपण म्हणू की याचं हार्ट चक्र ओपन आहे. कसं म्हणू आपण? एखादा व्यक्ती जो निस्वार्थीपणे दुसऱ्यासाठी काम करतो, जसं की उदाहरणार्थ मदर टेरेसा होऊन गेली है ना, सिंधुताई सपकाळ, बाबा आमटे, हे जे लोक आहेत यांचा हार्ट चक्र ओपन आहे. कारण यांनी जगासाठी जे काम केलं त्याच्या मागं यांचा काही उद्देश नव्हता. त्यांना बाय डिफॉल्ट त्या गोष्टी मिळाल्या, तो भाग वेगळा आहे. म्हणजे हार्ट चक्र ओपन आहे. ज्या माणसाचं हार्ट चक्र ओपन असते तो माणूस कुणालाही कोणतीही गोष्ट देताना विचार नाही करत. आता तुमचं ओपन आहे की नाही हे जर तुम्हाला बघायचं असेल तर सिंपल गोष्ट आहे. शेजारणीला आपण भाजी दिली आणि त्या वाटीची जर आपण वाट बघत असू की तिने वाटीच वापस आणून दिली नाही, माझं भांडच दिलं नाही, म्हणजे आपला हार्ट चक्र ब्लॉक आहे. सिंपल आहे. ठीक आहे. छोट्या छोट्या गोष्टी जर का आपल्याच्याने दिल्या जात नसतील लोकांना, त्याचा विसर पडत नसेल आपल्याला, तर आपला हार्ट चक्र ब्लॉक आहे. 10 रुपये, 20 रुपये, 50 रुपये, 100 रुपये कोणी मागितले की आपण 4 वेळा जर विचार करत असू की हे परत येतील की नाही, म्हणजे हार्ट चक्राला अजून ओपन करायची गरज आहे. ठीक आहे. याचा अर्थ हा नाही की तुम लुटा दो पैसे, ये नाही बोल रहा हूं मैं. हे नाही आहे माझं म्हणणं, चुकीचं नका घेऊ मला तुम्ही. मला हे म्हणायचं आहे की डोनेशन करू शकतो का आपण? तेवढे ओपन आहोत का आपण? दुसऱ्यासाठी आपल्याला देताना काय फील होते ते महत्वाचं आहे. प्रेम आहे का? प्रेम तर प्रत्येकामध्ये आहे मला असं वाटते, पण त्याच्यावर काय आहे? थोडीशी लेअर चढलेली आहे. ठीक आहे. सो हार्ट चक्र ओपन आहे हे बघायचं असलं तर कसं? असे लोक बघा आसपास की जे लोक बिंदास्त आहेत, कुठलीही गोष्ट देताना घेताना त्यांच्या मनात काही नाही, निस्वार्थ भावनेने जे काम करतात. वर्षातून एक दिवस तरी आपण निस्वार्थ राहू शकतो का? एक दिवस जर का राहू शकत असू तर समजून जायचं आपलं हार्ट चक्र ओपन आहे. ओके. आता हे जे चक्र आहे याच्यातली एक इम्पॉर्टंट गोष्ट सांगतो मी तुम्हाला, फार इम्पॉर्टंट गोष्ट आहे म्हणजे चक्र समजून घेण्यापेक्षाही फार इम्पॉर्टंट आहे. चक्र हे नेहमी बॅलेन्स नसतील, लक्षात ठेवा. असं नाही की तुम्ही 6 दिवस माझ्या क्लासमध्ये बसले, मी तुमचे चक्र बॅलन्स केले, आता ते परमनंट लाईफ टाईम बॅलन्स नाही. ते नेहमी अपडाऊन होतील. कारण तुम्ही रोज नवीन सिच्युएशन बघता, रोज नवीन गोष्टी ऐकता, म्हणून तुम्हाला रोज त्याला काय करावं लागेल? बॅलन्स करावं लागेल. आणि त्याच्यासाठी काय करावं लागेल? सिंपल गोष्ट, आपल्याला रोज आपल्याला मेडिटेशन करावं लागेल. ठीक आहे. तर 7 चक्राचं मेडिटेशन आम्ही तुम्हाला देतो. शेवटच्या दिवशी त्याची प्रॅक्टिस करायची. किती दिवस? 7 दिवस. किती? 7 दिवस तुम्ही करा आणि मग मला सांगा. ठीक आहे. पुढे जायचं. सो आपण बघितलं अनाहत चक्र. त्यानंतर आहे मणिपूर चक्र. मणिपूर चक्र असते आपल्या पोटाच्या ठिकाणी, म्हणजे बेंबीच्या 2 बोटं वर. याला सोलर प्लेक्सिस म्हणतात इंग्रजीमध्ये, आणि मराठीमध्ये याला काय म्हणतात? मणिपूर म्हणतात. मणिपूर म्हणजे काय? मणी म्हणजे काय? मणी म्हणजे चमकणारा मणी, है ना. तर याचा अर्थ आहे चमकणारा मणी. तत्व आहे अग्नी. आपण म्हणतो ना पोटामध्ये आग लागली, बापरे मला भूक लागली खूप जोरात,
हे का बरं होते? जेव्हा आग आहे, त्याचं तत्व अग्नी आहे. कशाचं? ते चक्राचं पर्टिक्युलर. म्हणून एखाद्या व्यक्तीला भूक खूप जास्त लागते, एखाद्या व्यक्तीला भूकच लागत नाही. दिवसभर जो माणूस उपाशी राहतो, म्हणजे त्याच्या चक्रामध्ये काय आहे? अडचण आहे. तुम्ही बघा, जेव्हा तुम्ही आजारी असता, तेव्हा तुम्हाला काही खावंसं प्यावंसं वाटते का? नाही वाटत ना? काही खाल्लं त्याची चव लागत नाही, है ना? जेवणाची इच्छा होत नाही. तेव्हा आपलं हे जे चक्र असते, तेव्हा काय असते? ते इम्बॅलेन्स झालेलं असते, मणिपूर चक्र. ठीक आहे. सो याची जी वृत्ती आहे ती आहे प्रबळ इच्छाशक्ती. एखाद्या वेळेस जेव्हा तुम्ही एखादी चांगली मोठी गोष्ट करत असता लाईफमध्ये, किंवा तुमच्यासाठी मोठा क्षण असतो, त्यावेळी तुम्हाला इथे पोटामध्ये बटरफ्लाईज इन स्टमक होते का? होते की नाही? म्हणजे प्रबळ इच्छा जी आहे, त्याचं कनेक्शन इथे आहे. कुठे आहे? गट. गट म्हणतात त्याला. गटमध्ये. म्हणजे तुमच्या जर जीवनात काही इच्छा असतील आणि त्या काही पूर्ण होत नसतील, तर त्याचं कनेक्शन या चक्राशी आहे. कुठल्या? या मणिपूर चक्राशी. त्याला जर तुम्ही बॅलन्स केलं तर त्या इच्छा पूर्ण होऊ शकतात, किंवा त्याच्यापर्यंत तुम्ही पोहोचू शकता. याचं कार्य काय आहे? आनंद, क्रोध, लाज, इच्छा आणि आसक्ती आहे. संबंधित अवयव आहे पचन मार्ग, स्नायू आणि मूत्राशय. याच्याशी होणारे रोग कोणते आहे? अल्सर होऊ शकतो, मधुमेह होऊ शकतो, है ना? त्वचा रोग, संबंधित रक्तरोग, अतिसार, उलट्या, अशा गोष्टी याच्यातून होऊ शकतात. आणि याच्यामुळे काय होते की कधी कधी खूप जास्त जेवणाची इच्छा होते, किंवा कधीतरी जेवतच नाही व्यक्ती. अशा दोन्ही गोष्टी होतात. आणि उत्तेजना. ओके, उत्तेजना काय इथून असते, मणिपूरमधून. ठीक आहे. तर हे पाचवं आहे चक्र. सहावं चक्र आहे स्वादिष्टान चक्र, ज्याला सॅक्रल चक्र म्हणतात इंग्रजीमध्ये. याचा अर्थ आहे माधुर्य. तत्व आहे पाणी, कारण हे ओटीपोटाजवळ असते. ब्लॅडर म्हणतो ना आपण, ब्लॅडर, है ना? त्या ब्लॅडरच्या ठिकाणी हे असते. म्हणजे त्याचं तत्व काय आहे? पाणी आहे. रंग आहे नारंगी. ज्ञानेंद्रिय आहे माधुर्य. याची ग्रंथी, ग्रंथी म्हणजे सायन्समध्ये दिलेलं एक नाव आहे, ग्रंथी. ओके, तर त्याला ग्रोनेड ग्रंथी म्हणतात, जे याच्या संबंधित आहे ते, है ना? तर वेगवेगळ्या ग्रंथी आहेत, सात आपल्या शरीरामध्ये. म्हणजे खूप सारे आहेत, पण हे मेजरली 7 सांगितले इथे. वृत्ती काय आहे? विकास. जेव्हा हे चक्र, स्वादिष्टान चक्र तुमचं ॲक्टिवेट असते किंवा काम करत असते, त्यावेळी तुमचा विकास होतो. विकास म्हणजे कसा? सांसारिक विकास. 2 के 4, 4 के 6, है ना? सांसारिक विकास झाला तो. आणि आध्यात्मिक विकास म्हणजे काय? की तुम्ही अध्यात्माच्या लेवलवर काहीतरी मोठं काम करत आहात, काहीतरी मोठा विचार करत आहात. तर जेव्हा तुमचं हे चक्र ॲक्टिवेट होते, सहस्त्रार, तेव्हा तुम्ही आध्यात्मिक प्रगती करता. जेव्हा तुमचं स्वादिष्टान चक्र ॲक्टिवेट होते, बेंबीच्या 2 बोटं खाली, तेव्हा तुम्ही सांसारिक प्रगती करता, है ना? गुड न्यूज. मग 2चे 4 झाले बाबा, 3 झाले बाबा, असं. ओके. ठीक आहे. सो याच्यामुळे होणारे रोग काय आहे? वंध्यत्व. मी बोललो ना थोड्या वेळ आधी, की अशा काही महिला, असे काही पुरुष असतील की ज्यांना लग्न झाल्यावर 2, 3, 4, 5, 6 वर्ष मूलबाळ होत नाही, तर म्हणजे त्यांनी स्वादिष्टान चक्रावर काम केलं पाहिजे. वंध्यत्व, मूत्राशयाच्या संबंधित आजार, आतड्यांसंबंधित आजार, मूत्रमार्गात काही अडचणी असतात बऱ्याच वेळा, है ना? तर त्या सगळ्या गोष्टी कशामुळे होतात? स्वादिष्टान चक्रामध्ये गडबड असल्यामुळे. ठीक आहे. याच्यामुळे सुद्धा बऱ्याचदा तुम्हाला जेवणामध्ये कधी जेवावंसं वाटते, कधी नाही वाटत. ओके. आणि हे प्रत्येक चक्र आपल्या प्रत्येक गोष्टीशी संबंधित आहे. म्हणजे आपल्या ग्रोथसोबत, फायनान्शियल ग्रोथसोबत, आपल्या पर्सनल ग्रोथसोबत, हे सगळे चक्र आपल्या रिलेशन्समध्ये हे चक्र काम करतात. शेवटचं जे चक्र आहे ते आहे मूलाधार. मूलाधार कुठं आहे सांगितलं होतं मी तुम्हाला? आपण जिथं बसतो, असं हातावर जर आपण बसलो आपल्या, तर समजून जायचं आपण मूलाधार चक्र पर्यंत आपण पोहोचलो. याचा आधार, अर्थ आहे आधार. मूलाधार म्हणजे याचा अर्थ आहे आधार. याचं जे तत्व आहे ते आहे पृथ्वी तत्व आहे. पृथ्वी तत्व काय आहे? जेव्हा जेव्हा तुम्ही, बघा, तुम्ही कधी बिना चप्पल, बिना बूट, पायामध्ये काहीच नाही, असं तुम्ही चालून बघा, तुम्हाला एक वेगळी फिलिंग येते. ते काय येते? कारण तुमचं रूट चक्र त्यावेळेस काय होते? डायरेक्ट कनेक्ट होते. कशासोबत? पृथ्वीसोबत. म्हणून ज्या लोकांच्या बँकेत पैसे राहत नाही, ज्या लोकांचं करिअर जागेवर नाही, जे लोक नेहमी नेहमी इकडे तिकडे उड्या मारतात, एक एक पक्का निर्णय घेऊ शकत नाही, ते सर्व लोक म्हणजे त्यांचं मूलाधार चक्र डिस्टर्ब आहे. तुम्हाला जर वाटत असेल की आज मी हे करतो, उद्या मी ते करतो, नाही मग मी ते करू का, मग मी हे घेऊ का, मी या क्लासला घेऊ का, असं जर का कन्फ्यूज राहत असाल तुम्ही नेहमी, तर याचा अर्थ मूलाधार चक्रावर तुम्ही 100% काम केलं पाहिजे. कोणाला काहीच विचारायची गरज नाही. तुम्ही सिंपल काय करा, दर आठवड्यामध्ये 3 दिवस, लिसन टू मी केअरफुली, आठवड्यामध्ये 3 दिवस आजूबाजूला एखादं गार्डन असेल, त्या ठिकाणी गवतावर चाला.
विदाऊट चप्पल, विदाऊट बूट. आणि मग मला सांगा 2-3 आठवड्यानंतर काय फरक पडतो. तुमचे डिसिजन पॉवरफुल होतील. ओके, तुमची स्टेबिलिटी येईल तुमच्यामध्ये, तुमच्या शब्दांमध्ये स्टेबिलिटी येईल, तुमच्या निर्णयामध्ये स्टेबिलिटी येईल. आणि त्याची ती स्टेबिलिटी ऑटोमॅटिकली तुमच्या बाकीच्या ठिकाणी दिसेल. ओके, तर याचा वृत्ती आहे अर्थ, काम, मोक्ष. याचं जे कार्य आहे ते आहे स्थिरता, लाईफमध्ये स्टॅबिलिटी. ओके, सर्जनशील शक्ती. याच्याशी अवयव काय आहे? पाय आहे, लिव्हर आहे, आणि मोठे आतडे आणि हाडं. ओके, म्हणजे बऱ्याच लोकांना आहे ना गुडघ्याचा त्रास वगैरे हे असतो ना गुडघ्याचा त्रास. सोरायसिस होतो बऱ्याच लोकांना, शारीरिक कमजोरी येते, चक्कर येते. अशा लोकांनी काय केलं पाहिजे? मूलाधार चक्रावर काम केलं पाहिजे. माझा एक मित्र होता, त्याला सोरायसिस नावाचा जो आजार आहे तुम्हाला माहित असेल तो होता. आता मला हे रेकी शिकलो जेव्हा मी, तेव्हा मला समजलं की त्याचं कनेक्शन कशाशी होतं? मूलाधार चक्राशी. कारण सोरायसिस हा आजार स्ट्रेस जास्त ज्या व्यक्तीला असतो त्याला होतो म्हणतात जनरली, असं मी वाचलं होतं. आणि स्ट्रेस कोणाला असतो? जो त्याच्या लाईफमध्ये स्टेबल नाही आहे किंवा काहीतरी लाईफमध्ये कमी जास्त आहे. ओके, सो ह्याच्याशी रिलेटेड हे सगळे चक्र आपले एक या गोष्टीशी रिलेटेड आहेत. याचं मुख्य कार्यकारी जे काम आहे ते आहे गुरुत्वाकर्षण. ठीक आहे. सो असे हे 7 चक्र आहेत. समजले का तुम्हाला? येस, नो, एव्हरीवन? किती लोकांना समजले? मला माहिती आहे एका दिवसात हे सगळं काही समजणं इट्स व्हेरी डिफिकल्ट. पण तुम्ही रेकॉर्डिंग पुन्हा एकदा बघा, म्हणजे तुम्हाला क्लॅरिटी येईल. हे 7 चक्र आहेत: सहस्त्रार, आज्ञाचक्र, विशुद्ध चक्र, अनाहत, मणिपूर, स्वादिष्ठान आणि मूलाधार. आणि प्रत्येक चक्राचे आपापले काय आहेत? उपयोग आहेत, त्याचे आपापले फायदे आहेत. समजलं का? येस, नो? फर्स्ट लेवल आपण शिकत आहोत म्हणून तुम्हाला काही गोष्टी लगेच समजतील, काही गोष्टी नाही समजतील. पण या प्रोसेसमध्ये जेव्हा तुम्ही राहाल, पुढं पुढं जाल, तेव्हा तुम्हाला काही गोष्टी अजून क्लॅरिटीनी समजतील. तर आता आपण एक छोटंसं मेडिटेशन घेऊ. तयार आहात का तुम्ही? चक्र मेडिटेशन म्हणतात याला. ओके, सो ते आपण करू फास्टमध्ये तुमच्यासाठी. तर सगळेजण तयार आहात का? तयार बसा जरा, मेडिटेशनच्या भूमिकेत बसा. मी रेकॉर्डिंग ऑफ करतो कारण हे रेकॉर्डिंगमध्ये येणार नाही. ओके, सो 7 चक्र मेडिटेशन म्हणतात याला.